आणि आता बातम्या पाहूया सविस्तररित्या आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेत। देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती सोबत मनसे गेली होती, मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी एकटा चलोरेची भूमिका घेतली। विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला हवं तसं यश मिळालेलं नाही आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसे कोणती भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, खरं तर ह्या भेटीला खूप महत्त्व आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंकडे गेलेले आहेत आणि मागच्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांची एक इंटरव्ह्यू झाला होता, एक मुलाखत झाली होती, त्यामध्ये त्यांनी मनसे नेते राज ठाकरे यांच्या संदर्भात वक्तव्यही केलं होतं। आता नेमका कोणता उद्देश आहे म्हणून मुख्यमंत्री त्या ठिकाणी भेटायला गेलेत? मनोज, नक्कीच ज्यांनी आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज दादर येथे महाराष्ट्र राज्य भारत स्काउट अँड गाईड हॉर्स शिवाजी पार्क येथे कार्यक्रम होता। सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार होते, पण त्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि बघितलं तर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे, कारण की या अगोदर देखील देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावरती नेहमी दाखल झालेले आहेत। पण आताची ही भेट महत्वाची आहे, कारण की आपण बघितलं तर काही दिवसा अगोदर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील महायुतीवरती टीका केलेली होती। ज्या प्रकारे महायुतीचं सरकार ज्या प्रकारे आलं आहे आणि ज्या प्रकारे महायुतीने मुसंडी मारलेली आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, त्यावरती आपण बघितलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही टीका केली होती। आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आणि आपण म्हणतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांच्यावरती टीका केली होती। आणि त्यानंतर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते, कारण की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत आणि त्यामध्ये पुन्हा एकदा मनसे ही महायुती बरोबर जाते का हे पाहणं गरजेचं आहे, कारण की मनसेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा दिला होता आणि स्वबळावरती लढली देखील होती। त्यानंतर आता ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात, त्यामध्येही मनसे स्वबळावर लढणार का की पुन्हा एकदा महायुतीमध्ये एक सामील होणार हे पाहणं गरजेचं। त्यामुळे ही भेट अत्यंत महत्वाची आहे आणि या भेटीमध्ये आता काय होतं हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे। अगदीच पदाधिकाऱ्यांचा मेळावा काही दिवसांपूर्वी मनसेने आयोजित केला होता आणि त्यामध्ये जी राज ठाकरे यांनी वक्तव्य केली होती ती पाहता आता सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांना काही महायुती सोबत किंवा महाविकास आघाडी सोबत जायची इच्छा नाही असं एकंदर त्यांच्या वक्तव्यावरनं दिसत होतं। राज ठाकरे कोणती भूमिका घेतील असा काही अंदाज आहे का? नक्कीच जान्हवी, आपण बघितलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं मनसेने महायुतीमध्ये सामील झाली होती। त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली, त्यावेळी आपण बघितलं तर मनसे करण्यासोबतचा नारा हा देण्यात आलेला होता। आणि त्यानंतर ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात, त्यामध्ये आता मनसे स्वबळावरती लढते की पुन्हा एकदा आपण बघितलं तर महायुतीमध्ये सामील होते हे पाहणं गरजेचं ठरणार आहे, कारण की आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा दिल्यानंतर पुन्हा एकदा असं सर्व कार्यकर्ते देखील म्हणत होते आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात देखील आम्ही लढावर लढणार आहे। आणि त्यानंतर आपण बघितलं काही म्हणजे उद्या परवा मेळावा देखील हा पार पडला होता मनसेचा आणि त्यामध्ये मनसेकडनं राज ठाकरे अध्यक्ष यांच्याकडनं महायुतीवरती टीका करण्यात आलेली होती। ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात जो विजय झालेला होता महायुतीचा त्यावरती टीका करण्यात आलेली होती, ईव्हीएम मशीनवरती टीका करण्यात आलेली होती। त्यामुळे कुठे भाजपकडनं देखील त्यांना टीकेकडनं उत्तरही देण्यात आलं होतं। आणि त्यानंतर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि आपण बघितलं तर 11 वाजता देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम हा दादरमध्ये होता आणि त्या अगोदर ते शिवतीर्थ या ठिकाणी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। आणि त्यावर ही भेट महत्वाची मानली जाते, कारण की आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहेत आणि त्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीमध्ये मनसे सामील होते का हे पाहणं गरजेचं आहे। राज ठाकरे यावरती काय निर्णय घेतात आणि काय
आपलं वक्तव्य करणं हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे. अगदीच मनोज, मात्र विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला मिळालेल्या यशानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस यांची एक मुलाखत झाली होती, त्या मुलाखती दरम्यान त्यांना मनसे संदर्भात विचारलं असता ते असं म्हणाले होते की विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्याकडे आधीच 3 पक्ष होते, त्यामुळे मनसेला आम्हाला आता घेता आलं नाहीये आमच्यामध्ये, पण यापुढच्या जर काही निवडणुका असतील तर निश्चितच आम्ही त्यांचा विचार करू, असं देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं होतं. मनोज. नक्कीच जान्हवी, कारण की आपण बघितलं जी विधानसभेची निवडणूक झाली होती त्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे सुद्धा निवडणुकीमध्ये उतरले होते आणि आपण बघितलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे मनसेने पाठिंबा दिला होता महायुतीसाठी आणि त्यानंतर मनसेला देखील अपेक्षा होती की महायुती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाठिंबा देईल, पण त्या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेमध्ये आपण बघितलं त्या ठिकाणी शिवसेनेकडनं देखील उमेदवार हा उतरला होता आणि मनसेकडनं देखील उमेदवार हा उतरलेला होता. त्यामुळे पूर्ण एकदा भाजपकडनं जे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटातून जे उमेदवार उतरले होते त्यांना पाठिंबा देण्यात आलेला होता आणि त्या कुठेतरी नाराजी ही मनसेला झाली होती आणि त्यानंतर आपण बघितलं पराभव देखील हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अमित ठाकरे यांचा झालेला होता. त्यामुळे आपण बघितलं एका ठिकाणी जो पराभव झालेला होता त्याचं दुःख आणि आपण बघितलं जो पाठिंबा लोकसभेमध्ये दिला होता तो पाठिंबा महायुतीने दिला नसल्यामुळे कुठेतरी ती देखील नाराजी होती. त्यामुळे मनसेकडे स्वतःचा नारा हा देण्यात आलेला होता आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पुन्हा एकदा आपण बघितलं तर मनसेकडे स्वतःचा नारा हा देण्यात आलेला होता. पण एका ठिकाणी आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलं होतं की आमचे 3 पक्ष होते आणि 3 पक्षामुळे आम्ही मनसेला कुठेतरी घेऊ शकत नाही, पण आता दुसरी पुढची कोणती तरी निवडणूक आहे त्यामध्ये आम्ही मनसेचा कुठेतरी विचार करू. त्यामुळे आता ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते. कुठेतरी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज ठाकरे यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न देखील करतील का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. कारण की ज्या प्रकारे राज ठाकरे टीका करत आहेत त्यानुसार आपण बघितलं तर कुठेतरी भाजप आणि एकत्र येण्यासाठी आपण बघितलं तर मुख्यमंत्री हे शिवसेना निवासस्थानी पोहोचत का आणि आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी कुठे पुन्हा एकदा मनसेला आपल्या बाजूने वळवतात का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. अगदीच. मात्र आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका घेतात याच्याकडे लक्ष असेल, कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे ज्याप्रमाणे बोलत होते पदाधिकारी मेळाव्यातही आणि एकंदरच त्यांची जी वक्तव्य आहेत त्यानुसार या निवडणुकांमध्ये देखील ते मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत. महायुती संदर्भात जाण्याचे टक्के किती आहेत मनोज? नक्कीच जान्हवी, आपण बघतो या अगोदर देखील देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट त्यांच्या निवासस्थानी घेतलेली आहे आणि आपण बघितलं तर ही महत्वाची भेट मानली जाते. कारण की आता काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि आपण बघितलं मनसेला कुठेतरी आपलं देखील मोठ्या प्रमाणामध्ये वर्चस्व करायचं आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं तर मनसेकडे स्वतःचा नारा हा देखील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देण्यात आलेला होता, पण आता स्थानिक आणि त्यामध्ये मोठा पराभव आपण बघितलं मनसेचा झालेला होता. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्ये कुठेतरी पुन्हा आपण विजयाची भरारी घेऊ असं मनसेकडे म्हटलं जाते आणि त्यासाठी कुठेतरी आता राज ठाकरे आपली भूमिका काय घेणार आहे की राज ठाकरेकडनं आता मोर्चेबांधणी देखील सुरू झालेली आहे. राज ठाकरेकडनं आपण बघितलं मनसेचा मेळावा देखील घेण्यात आलेला होता आणि त्यामध्ये सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांना देखील मार्गदर्शन केलं होतं आणि त्या निवडणुकीच्या तयारीला लागा असं देखील म्हटलं गेलं होतं आणि त्यानंतर आता ही भेट आहे आणि या भेटीमध्ये राज ठाकरे यांचा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. ते पुन्हा एकदा आपलं मत भाजप बरोबर जात आहेत की हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. कारण की भाजपचा कुठेतरी पाठिंबा असेल तर मनसेचे कुठेतरी काही नेते ते निवडून येऊ शकतात आणि कुठे पुन्हा एकदा जी भरारी आहे मनसेला ती मिळू शकते. त्यामुळे ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते आणि बघितलं तर आपण ही भेट अचानक झालेली आहे. कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो प्रोग्राम होता तो आज दादर येथे 11 वाजता होता, पण त्या अगोदर ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि ही भेट अत्यंत महत्वाची देखील मानली जात आहे. अगदीच. धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या या भेटीला आता विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस हे आता शिवतीर्थावरती पोहोचलेले आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला आता महत्त्व आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अचानक मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या भेटीला गेल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे. महापालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. खरं तर विधानसभा निवडणुकामध्ये मनसेने एकला चलो रेचा नारा दिला होता. आता मनसे कोणती भूमिका घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. तर आपल्यासोबत भाजपा नेते प्रसाद लाड जोडले गेलेले आहेत. नमस्कार प्रसादजी, माझा आवाज येतोय आपल्याला?
हो, येतोय. जी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत. आपली पहिली प्रतिक्रिया काय? ते मला वाटतं की राजसाहेबांची आणि देवेंद्रजींची वैयक्तिक आणि एक कौटुंबिक प्रकारची मैत्री आहे आणि ही आजची मैत्री नसून काही वर्षाची मैत्री आहे. माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर राजसाहेबांनी त्यांची भेट मागितली होती याची आम्हाला कल्पना आहे आणि कदाचित त्यांच्या विनंतीला मान ठेवून सन्माननीय मुख्यमंत्री राजसाहेबांकडे सकाळच्या चहा पानाला आणि ब्रेकफास्टला गेले असावे असं माझं एक प्राथमिक मत आहे. जी जी मात्र प्रसादजी काही दिवसांपूर्वी जेव्हा विधानसभा निवडणुकीच्या नंतर जी एक मुलाखत झाली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची, त्या मुलाखती दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला मनसेला घेता आलेलं नाहीये, मात्र यापुढे आपण नक्कीच विचार करू असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं होतं. महापालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, यामुळे या भेटीला कुठेतरी एक महत्त्व, कुठेतरी एक वेगळं वळण दिसतं आहे. आपलं काय मत आहे? हिंदुत्ववादाचा विचार करणाऱ्या प्रत्येक पक्षाला बरोबर घेऊन जाण्याची भूमिका माननीय देवेंद्रजींनी ठेवली. देशहित आणि राज्यहितासाठी प्रत्येक जण लढणारा हा व्यक्ती हा भारतीय जनता पार्टी बरोबर असेल हीच भूमिका नेहमी भारतीय जनता पार्टीची आणि देवेंद्रजींची आणि केंद्रीय नेतृत्वाची राहिली आहे. त्यामुळे मला वाटतं की देवेंद्रजींनी नेहमीच राजसाहेबांचा एक मित्र म्हणून आणि एक नेता म्हणून सन्मान केलाय. त्यामुळे जो काही निर्णय असेल तो माननीय देवेंद्रजींचा आणि आमच्या कोर कमिटीचा आणि केंद्रीय नेतृत्वाचा असेल, परंतु आजची भेट ही वैयक्तिक स्वरूपाची भेट असावी असं माझं प्राथमिक मत आहे. जी अगदीच धन्यवाद प्रसादजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. शिवतीर्थावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत. देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत. मात्र महानगरपालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालेले आहे. अचानक मुख्यमंत्री राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्यामुळे चर्चांना देखील उधाण आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत. नुकतंच प्रसाद लाड यांच्याशी आपलं बोलणं झालं आणि त्यावेळी त्यांनी बोलताना असं म्हटलेलं आहे ही खरं तर वैयक्तिक भेट असावी असं त्यांचं प्राथमिक मत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची जी ही भेट आहे या दोघां नेत्यांमध्ये जी चर्चा सुरू आहे, महानगरपालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या दृष्टीने या भेटीला महत्त्व प्राप्त होत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला फार महत्त्व आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये जवळपास 15 मिनिटांपासूनची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्याने चर्चांना देखील उधाण आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवतीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत. भाजपाकडून जी प्रतिक्रिया येते त्यानुसार ही वैयक्तिक भेट असावी असा प्राथमिक अंदाज लावण्यात येतो आहे. मात्र महापालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर या भेटीला चर्चा आली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवरती पोहोचलेले आहेत आणि जवळपास 15 ते 20 मिनिटांपासून त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला विशेष महत्त्व आलेलं आहे. तर आपल्यासोबत मनसे नेता अविनाश अभ्यंकर जोडले गेलेले आहेत. नमस्कार अविनाशजी, माझा आवाज येतोय आपल्याला? जी जी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. महानगरपालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. या भेटी मध्ये जी चर्चा होते ती या संदर्भात आहे का? आपली काय प्रतिक्रिया? कसं आहे की सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचे राजकारणा पलीकडचे संबंध आहेत आणि त्याच्यामुळे ही एक सदिच्छा भेट असावी असं आम्हाला वाटतं. परंतु आपल्या माध्यमातून जेव्हा हे दोन महत्वाचे नेते महाराष्ट्रातले भेटतात तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रावर वेगवेगळ्या चर्चा होतच असतात. आपणही वाट बघू. जी अगदीच. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक इंटरव्ह्यू दिला होता त्यामध्ये ते म्हणाले होते की आता महायुतीमध्ये आम्ही ऑलरेडी 3 पक्ष आहोत, त्यामुळे मनसेला आपल्याला सोबत घेता येत नाहीये, पण आगामी जर काही निवडणुका येतील तर आम्ही निश्चितच मनसेचा विचार करू असं त्यांचं एक वक्तव्य होतं. ही भेट त्याच दृष्टीने असावी असं आपल्याला वाटतंय का? भविष्यात काय होईल, काय घडेल ह्याचा जो काही निर्णय असेल तो आमच्या पक्षाच्या वतीने आमचे सर्व सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील आणि आम्ही त्यांचे महाराष्ट्र सैनिक आहोत.
आम्ही त्यांच्या आदेशाचं 100% पालन करू. अगदीच. मात्र राज ठाकरे यांनी आता ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या संदर्भात कोणती भूमिका घेतलेली आहे? त्यांनी या संदर्भात काही विचार केलाय का की मनसे सोबत महाविकास आघाडी सोबत जायचे की महायुती सोबत, की पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीप्रमाणेच एकला चलोची भूमिका घ्यायची? त्यांना जी अजून मला वाटतं या सर्व निवडणुकांना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना खूप वेळ आहे. जी. त्यामुळे आता मी स्वतः भाष्य करणं योग्य ठरणार नाही. योग्य वेळी राजसाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या दृष्टीने, महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने योग्य असा निर्णय नक्कीच घेतील. अगदीच. धन्यवाद अविनाशजी दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थावरती पोहोचलेले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. जवळपास 15 ते 20 मिनिटांपासून ही चर्चा सुरू आहे. ही वैयक्तिक भेट असावी, कौटुंबिक भेट असावी असं मनसेकडूनही सांगण्यात येतंय. शिवाय भाजपाकडूनही याच पद्धतीची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. मात्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला काही महत्त्व आहे का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. या भेटी दरम्यान कोणत्या चर्चा होत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र तुर्तास तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीला जाण्यामागे वैयक्तिक ऋणानुबंध असल्याचं मनसेकडून आणि भाजपाकडूनही सांगण्यात येत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि 15 ते 20 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे. नेमकी कोणत्या विषयावरती चर्चा सुरू आहे का खरंच ही वैयक्तिक आणि ऋणानुबंध असलेली भेट आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. मात्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये मनसे कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मनसे महायुती सोबत जातं की एकला चलोरेची भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस हे आता राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांच्याशी काय बोलतायत हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. राज ठाकरे यांना पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी लोकसभेप्रमाणेच महायुती सोबत जोडलं जातंय का हे पाहावं लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थावरती आता पोहोचलेले आहेत. जवळपास 15 ते 20 मिनिटांपासून त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. नेमकी कोणत्या विषयावरती चर्चा सुरू आहे हे पाहावं लागेल. मात्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला एक विशेष महत्त्व प्राप्त झालंय. शिवतीर्थावर या दोघांची ही बैठक सुरू आहे. त्यांच्यामध्ये चर्चा होत आहेत. मनसे नेता आणि भाजपाचे नेता यांच्या सोबत आपण बातचीत केली आहे. मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार वैयक्तिक भेट असावी असा प्राथमिक अंदाज लावला जातोय. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मनोज, मुख्यमंत्री हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि आपण आत्ता मनसेचे नेते आणि भाजपाचे नेते यांच्या दोघांचीही मतं जाणून घेतली आहे आणि त्या दोघांच्याही म्हणण्यानुसार ही भेट वैयक्तिक असावी असा त्यांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र एकंदरच यांची जी भेट आहे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने याला काही महत्त्व आहे का? नक्कीच जान्हवी, आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेले आहेत. आता आपण राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानीच्या समोर आहोत. आपण बघितलं तर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा ताफा हा लागलेला आहे आणि मुख्यमंत्री आता राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा देखील करत आहेत. आणि आपण बघितलं राज ठाकरे यांनी अगोदर देखील मनसे अध्यक्ष यांच्या खूप भेटी घेतलेल्या आहेत, पण ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण की या भेटीमध्ये आपण बघितलं तर काही दिवसांअगोदर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मेळावा घेतला होता आणि या मेळाव्यामध्ये आपण बघितलं तर त्यांनी टीका ही महायुतीवरती आणि भाजपवरती देखील केली होती. कारण की जो विजय झालेला होता महायुतीचा आणि त्यानंतर EVMमध्ये ज्या प्रकारे घोळ झाल्याचा असं राज ठाकरे यांनी त्या मेळाव्यामध्ये म्हटलं होतं. आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे आणि त्या भेटीमध्ये आपण बघितलं तर या दोघांमध्ये चर्चा देखील सुरू आहे आणि ही भेट आपण महत्त्वाची मानली जाते. कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मात्र मनोज, साधारण किती वेळापासून ही चर्चा सुरू आहे आणि आणखी कोणी नेता भाजपाचा म्हणा किंवा मनसेकडून आणखी कोणी नेता त्या ठिकाणी उपस्थित आहेत का?
नाही, नक्कीच जान्हवी, आपण बघितलं दादरमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 11 वाजता कार्यक्रम होता. दादर शिवाजी पार्कमध्ये हा कार्यक्रम होता 11 वाजता. पण त्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपण बघितलं तर शिवतीर्थ या ठिकाणी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी राज ठाकरे यांची भेट देखील घेतलेली आहे. अर्धा तासापासून या दोघांमध्ये चर्चा देखील सुरू आहे आणि ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण की टीका केल्यानंतर ही भेट वैयक्तिक असली तरी आपण बघितलं तर ही भेटी स्थानिक जो संस्थांच्या निवडणुकीवरती चर्चा देखील केली जाणार आहे, कारण की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेकडनं सहभागाचा नारा हा अगदीच देण्यात या आलेला भेटी होता. संदर्भात आपण माहिती घेतच राहू. तुर्तास धन्यवाद.